शेतकरी आक्रोश मोर्चाचा आजचा तिसरा दिवस आहे आणि आपण जर बघितलं तर खासदार सुप्रिया सुळे असतील, खासदार अमोल कोल्हे असतील, हे आता मोर्चेत सहभागी झालेले आहेत। मोठ्या संख्येने शेतकरी जे आहेत ते या मोर्चेत सहभागी झालेलं पाहायला मिळतंय। ताई, काय सांगाल, रस्त्यावर उतरून खरं तर ही लढाई लढावी लागते? आज आम्ही लोकप्रतिनिधी आहोत आणि लोकप्रतिनिधीचं काम म्हणजे लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी आम्ही हे काम करतोय। आणि ज्या पद्धतीने शेतकऱ्यांवर अन्याय होतोय, कांद्याची निर्यातीचा निर्णय घेतलेला आहे, इथेनॉलचा निर्णय घेतलेला आहे, दुधाचा निर्णय घेतलेला आहे, हे अतिशय चुकीचे निर्णय आणि हे केंद्र सरकारचे चुकीच्या निर्णयाच्या विरोधात आम्ही पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या बाजूने उतरलेलो आहोत। नाही, तुमच्या टोपलीमध्ये अक्षरशः एक गाजर देखील आहे। हे गाजर कुठल्या, काय सांगाल? खरं तर या टोपलीत आपण जर बघितलं तर गाजर आहे, कांदा आहे, शेवगा आहे, कोथिंबीर आहे। महत्त्वाचा कांद्याचा विषय, 6 महिन्यापूर्वी मी एक ट्विट केलं होतं पियुष गोयलांना की कांद्याचा प्रश्न गंभीर होणार आहे, तेव्हा त्यांनी मला प्रचंड विरोध केला होता। आणि आज तुम्ही बघताय की कांद्याची निर्यात करू नका आणि त्याचं नियोजन करा, असं मी 6 महिन्यापूर्वी ट्विट केलं होतं आणि सातत्याने तुम्ही बघताय। आज तुमच्या चॅनलवर मी पाहिलं की 1 रुपयाला कांदा विकतोय आणि जाळून टाकतायत कांदा, ही परिस्थिती आली आहे। हा अन्याय नाहीये? हे गाजराचं अर्थातच। आता बघा, गाजर बघितलं की सगळ्यांना भारतीय जनता पक्षाचं आठवतं, तर ते भ्रष्ट जुमला पार्टी आहे। भारतीय जनता पक्ष राहिलेला नाही, ती आता भ्रष्ट जुमला पार्टी झालेली। एका बाजूला 100 महिलांचं कर्तृत्वान महिलांच्या यादीत तुमचं सामील नाव होतंय, पण दुसऱ्या बाजूला संसदेतनं थेट निलंबन होतं। सरकार कुठेतरी घाबरते? एक तर अशामध्ये जेव्हा आपलं नाव येतं, आपल्यावरची जबाबदारी वाढते, त्याच्यामुळे मी जबाबदारी अर्थातच वाढली आहे। पण ज्या पद्धतीने निलंबन केलं, काय माझी चूक होती? मी ना घोषणा दिल्या, ना मी बोर्ड दाखवला, मी काही तसं केलेलं आहे। मी 18 वर्ष खासदार आहे, मी कधी नियमाच्या बाहेर वागलेले नाही। पण यावेळेस मी कांद्याचा प्रश्नासाठी न्याय मागितला, शेतकऱ्यांना न्याय मागितला आणि माझं निलंबन झालं। धन्यवाद दादा। सुप्रियाताई सहभागी झाले आहेत मोर्चेत, मोठी गर्दी पाठीमागे आपल्याला पाहायला मिळते। लोक येऊन भेटतायत, लोकांकडनं काय प्रतिक्रिया मिळते? की लोकांचा हा पूर्ण पाठिंबा आहे, हा प्रतिसाद आहे। शेतकऱ्याची लेकरं येऊन भेटतायत, शेतकऱ्याच्या माता भगिनी येऊन भेटतायत आणि या प्रत्येकाचं म्हणणं आहे शेतकऱ्याच्या या वेदना हे पोहोचवण्याचं काम हा शेतकरी आक्रोश मोर्चा करतोय। दादा, काय आव्हान असेल? हे नक्कीच शेतकऱ्यांचे हे जे प्रश्न आहेत याने केंद्र सरकारला जाग यावी, महाराष्ट्र सरकारनं आग्रहानं ही भूमिका समोर मांडावी, हीच मागणी आहे। आपण बघू शकतो की मोठे संख्येने शेतकरी जे आहेत ते या संपूर्ण मोर्चेत सहभागी झालेले आहेत। आणि आपण जर बघितलं तर दौंड शहरातील अनेक प्रमुख पुतळे जे आहेत त्यांना अभिवादन या दोन्ही खासदारांकडनं करण्यात येत आहे। आपण जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्याला पुष्पहार अर्पण करून, अभिवादन करून या मोर्चेचा जो टप्पा आहे तो आता पुढे मार्गस्थ होताना दिसतोय। हा मोर्चा जो आहे तो आता बारामतीत देखील पोहोचणार आहे। नेमकी काय भूमिका आता हे दोघेही खासदार घेतात आणि सरकारला आणखी तीव्र शब्दात कसे प्रश्न विचारतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन किरण काळजेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।